इंदापूरमध्ये विजय शिवतारेंकडून दौऱ्यांचा सपाटा सध्या सुरू आहे। शिवतारेंचे हे दौरे अजित पवारांसाठी अडचणीचे ठरणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतरही शिवतारे अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत। आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे बापू आहेत। बापू, आज आपण इंदापूरमध्ये आहात। नमस्कार। इंदापूरला आता नीरा नरसिंहपुराचं दर्शन घेण्यासाठी इथे आलोय। अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान आहे आणि इथे असतीच विनंती मी करण्यासाठी आलोय की खरं म्हटलं तर प्रस्थापितांच्या विरुद्ध म्हणजे पवारांच्या विरुद्ध लढाई, दोन्ही पवारांच्या, शेवटी शरद पवार आणि त्यांचं बाय प्रोडक्ट अजित पवार आहेत, मूळ तर तेच आहे। त्यामुळे दोन्ही पवारांवर तेवढाच राग आहे। माझं मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलोय की पवार वर्सेस विरुद्ध बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता हा लढा आहे। लोकांना नको आहेत पवार। तुम्ही इतर ठिकाणी जाऊन तुम्ही जर हे पाहिलं तर निश्चितपणे तुम्हाला लोकांची जर मनं जाणून घेतली तर अनेक लोक बोलत आहेत की आम्हाला पवार, दोन्ही पवार नको आहेत। पक्षाकडे आपण उमेदवारी मागणार का? नाही, पक्ष काय, पक्षाच्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे सांगितलेलं आहे की ही सीट मी जिंकू शकतोय। जर मिळाली शिवसेनेचे चिन्ह तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळाली तर काय हरकत नाही। उद्या पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला थांबायचे सांगितले तर अशा सूचना मिळाल्या आपण? नाही, सूचना आता त्याच्या पलीकडे गेलोय। मी तुम्हाला काय सांगतोय की जनतेतून येत असणारा आवाज आहे अतिशय प्रचंड आहे आणि तो आवाज आहे की आम्हाला 50 वर्षात काही मिळालं नाही। 3 पिढ्या आम्ही पवारांनाच का मतदान करायचं? काय लोकशाही, हिला लोकशाही म्हणतात का? आपण आज नरसिंहाच्या मंदिरात आलात, काय साकडे मागणार देवाकडे? देवाकडे साकडे हेच मागतोय की या लोकशाहीमध्ये प्रस्थापित झुंडूशाही, घराणेशाही ही संपली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य आलं पाहिजे। मोदी साहेबांचं राज्य नक्की तसंच आहे, पण लोकल लेवलला निवड अलायन्सेस म्हणून आम्हाला पुन्हा आणखी 5 वर्ष पवार डोक्यावर बसवायचे असतील तर ते कोणाला मान्य नाही आणि म्हणून दोन्ही पवारांच्या विरोधातली ही लढाई। पुढे जर गैरसमज, तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा रोष अजित, असं नाही आहे। दोन्ही पवार मिळून लोकांच्या मनामध्ये रोष आहे, त्यांना मतदान करण्याची मानसिकता नाही आणि मग तिसरा पर्याय कोणतरी पाहिजे मतदानाला। म्हणून मी जनतेचा आवाज म्हणून विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही, जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे। तुम्ही आज इंदापूरमध्ये आहात। महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये तुम्ही आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित नव्हता, त्याच्या उलटसुलट चर्चा झाला। तर आज इंदापूरमध्ये आहात तर तुम्ही त्यांना भेटणार का? नाही, मी भेटणारच आहे जर ते अवेलेबल असतील, कारण मला सकाळी त्यांचा संपर्क झाला नाही। जाताना मी निश्चितपणे ते अवेलेबल असतील तर त्यांच्याही गाठभेट घेऊन जाणार आहे। धन्यवाद। हे होते विजय बापू शिवतारे। कॅमेरामन अजनील गजनेसह संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, इंदापूर।